नमस्कार, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे ड्रायफ्रूटचे लाडू। हिवाळ्यामध्ये हे लाडू खूपच उपयुक्त ठरतात। तर चला वेळ न घालवता पटकन ही रेसिपी चालू करूया। त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया। हे ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी साहित्य बघूया। त्यासाठी खिसलेलं सुकं खोबरं, गूळ, कापलेले काजू, कापलेले बदाम, मखाने, खजूर आणि डिंक घेतलेला आहे। आता एका कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेतलं। तुपामध्ये हे कापलेले बदाम घालून 2 मिनिटं हे बदाम मीडियम गॅसवरती परतवून घेतले। आता हे बदाम काढून घेणार आहे आणि त्याच कढईमध्ये परत अर्धा चमचा तूप घालून घेतलं। आता याच्यामध्ये कापलेले काजूसुद्धा 2 मिनिटं परतवून घेतले। त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप घातलं। तुपामध्ये डिंक घालून तुपावरती डिंक चांगला परतवून घेतला। डिंक फुलेपर्यंत तुपामध्ये परतवून घेतला। त्याच कढईमध्ये खिसलेलं सुकं खोबरं घालून घेतलं आणि खोबरंसुद्धा 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून भाजून घेतलं। आता त्याच कढईमध्ये मखाने घालून मखानेसुद्धा कुरकुरीत होईपर्यंत चांगले भाजून घेतले। कढईमध्ये 1 चमचा पुन्हा तूप घातलं। त्याच्यामध्ये गूळ घालून घेतला आणि गूळ मेल्ट करून घेतला। चमच्याने मिक्स करून गूळ चांगला मेल्ट करून घेतला। आता याच्यामध्ये मिक्सरला बारीक केलेला खजूर घालून घेतला आणि खजूर आणि गूळ चांगला एकजीव करून एकत्र चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला आणि गॅस बंद करून घेतला। आता हे भाजलेलं सगळं साहित्य एका परातीमध्ये ओतून घेतलं आणि मिक्स करून घेतलं। आता याच्यामध्ये गूळ आणि खजूर याचं मिश्रण घालून घेतलं। 1 चमचा वेलची पावडर घातली। आता हे सगळं मिश्रण एकजीव करून हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि याचे आता लाडू वळून घ्यायचे। तर बघा सगळं मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे। आता याचे लाडू वळून घेऊया। हे ड्रायफ्रूटचे लाडू शरीरासाठी खूपच उपयुक्त आणि पौष्टिक असतात। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील।